सर्वप्रथम सगळ्यांचा या ठिकाणी स्वागत आहे। आज या पत्रकार परिषदेमध्ये मागील काही वर्षापासून पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि इतर काही जिल्ह्यात ॲक्टिव्ह असलेली एक गँग आहे। त्या गँगला पकडण्यामध्ये सातारा स्थानिक गुन्हे शाखा ह्याला यश प्राप्त झालेलं आहे। आपल्याकडे ही जी गँग आहे मागील वर्षापासून खूप ॲक्टिव्ह झालेली होती। आपल्या भागातल्या बरेच ठिकाणी यांनी घरफोडी केली। त्या घरफोडीमध्ये यांची जी मोडस आहे त्या मोडसमध्ये त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ही वेगवेगळ्या दुचाकी वाहनावर जे सुपर बाईक्स किंवा फास्ट बाईक्स असतात त्या बाईक्सवर येऊन त्या ठिकाणी सलग 10-10, 15-15, 20-20 आणि काही ठिकाणी तर 30पर्यंत पण 35पर्यंत पण घरफोडी एकच वेळी करायचं। त्या पूर्ण परिसरमध्ये प्रत्येक घर फोडून जेवढा काय माल मिळत असेल सोना खास करून आणि कॅश यावर यांचा फार लक्ष असायचं आणि ह्या सगळ्या चोरी करून ते लगेच त्या सुपर बाईक्स किंवा फास्ट बाईक्सवर ते पडून जायचे। असे आपल्याकडे साताऱ्यात भरपूर ठिकाणी अशा घरफोड्या झालेल्या आहे मागील वर्षापासून यावर्षी ऑगस्टपर्यंत। याच्यामध्ये एकूण 27 गुन्हे आमच्याकडे दाखल आहे। त्याच्यामध्ये मेढा, भोईंज, खंडाळा, सातारा तालुका, वडूज, वाठार, उंब्रज, बोरगाव, वाई, शिरवड, मल्हारपेठ, कराड तालुका अशा पोलीस स्टेशनचा समाविष्ट आहे। आणि यांचं वैशिष्ट्य असं की बरेच ठिकाणी त्यांनी रिपीट घरफोड्या पण केलेल्या आहे। म्हणजे एकच पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक घरफोडी केल्यानंतर मग लगेच काही 15-20 दिवसाने एका महिन्याने परत त्या ठिकाणी ते घरफोडी करण्याची त्यांची मोडस होती। आणि एकंदरीत इंटरस्टेट आंतरराज्य असं यांचा गँग होता। त्याच्यामध्ये आपल्या भागात चोरी करून या सर्व माल ते महाराष्ट्रात न फारसा याला वापरता किंवा विकता सर्व माल ते गुजरातला न्यायचे आणि गुजरातमध्ये अहमदाबाद, जलोट सारख्या भागात जाऊन हा सर्व सोना तिकडे जाऊन सोनारांना विकायचे आणि त्यातले जे पैसे यायचे त्या पैशावर मग पुढची प्लॅनिंग करून पुढचे घरफोड्या ते करायचे। अशी यांची प्लॅनिंग होती। याच्यामध्ये मागील वर्षापासून कंटिन्युअसली संपूर्ण स्थानिक गुन्हे शाखा याच्यामध्ये देवकर साहेब, त्यांचे सर्व अधिकारी, सर्व अंमलदार याच्यामध्ये लागलेले होते की या गँगपर्यंत आपण कसं पोहोचू। याच्यामध्ये काही चांगल्या इन्फॉर्मर त्यांनी डेव्हलप केल्या। त्या इन्फॉर्मर जे आहेत त्या इन्फॉर्मरने सलग थोडी माहिती आपल्यापर्यंत त्यांनी दिली। याच्यामध्ये कंटिन्युअसली आम्ही त्यांच्या टचमध्ये होतो आणि पुण्याच्या भागात हे लोक ॲक्टिव्ह होते। त्याच्यातून आपल्याला काही माहिती मिळाली की आता ते ॲक्टिव्ह आहे आणि आपल्याला कदाचित सापडू शकते। याच्यावर वर्कआउट करून मग आपली टीम रवाना झाली आणि तिथे सुरुवातीला आपल्याला 3 त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते सापडले। हे जे 3 आरोपी आहेत त्या 3 आरोपीला पकडल्यानंतर त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आली। यांचे नाव याच्यामध्ये मेन्शन्ड आहे। याच्यामध्ये आरोपी सुरदेव, आरोपी रामधारा आणि आरोपी परदूम असे 3 आरोपी होते। हे तिघांवर बरेच गुन्हे दाखल आहेत परंतु यांनी पोलीस कस्टडीमध्ये फारसा सहकार्य सुरुवातीला केला नाही। तरी पण त्यांनी काही इतर लोकांचे नाव सांगितले आणि त्यांच्यावर वर्कआउट करता आपण ज्या लोकांकडे ह्या सोन्याचा व्यवहार करण्यासाठी त्यांचा ते वापर करायचे अशा लोकांपर्यंत आपण पोहोचलो। त्याच्यामध्ये गुजरातचे खास करून काही सोनारांचा याच्यामध्ये समावेश होता। तर त्याच्यामध्ये 3 जणांना मग आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांनाही देखील या गुन्ह्यामध्ये आपण अटक केली। त्यांच्याकडून आणखीन माहिती काढली। त्यांनी पोलीस कस्टडीमध्ये आणखीन काही नाव आम्हाला दिले आणि मग त्या लोकांच्यावर आमचा वॉच सुरू झाला आणि वॉच ठेवता आम्हाला अशी माहिती प्राप्त झाली की परत त्यांची मूवमेंट आपल्याकडे दिसली
आणि त्या मुवमेंटमध्ये मग आपल्या लोकांनी बरोबर ट्रॅप लावून त्या लोकांना पकडलं. याच्यामध्ये 2 आरोपी परत आम्हाला सापडले. याच्यामध्ये आरोपी वामन आणि आरोपी वाल्मिक असे 2 आरोपी आहेत ते सापडले. आणि याच्यातून मग जे वेगवेगळे सोनार यांच्याकडे ह्यांनी हा सर्व माल दिलेला होता त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो आणि याच्यामध्ये रिकव्हरीमध्ये आता आम्ही यशस्वी झालो आहे. याच्यामध्ये महत्त्वाचा ज्या बाईकचा वापर हे लोक करायचे या गुन्ह्यामध्ये सुपर बाईक्सचा वापर करायचे अशी एक सुपर बाईक देखील आम्हाला सापडलेली आहे. ते देखील आज या डिस्प्लेमध्ये आम्ही लावलेली आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये जे सोना ह्या लोकांनी आपल्या भागातून चोरी केलेला होता त्या सोना मॅक्सिमम रिकव्हरी करण्याचा आपण प्रयत्न करत होतो. आतापर्यंत याच्यामध्ये 103 तोडे सोना याच्यामध्ये रिकव्हर झालेला आहे. याची एकूण किंमत आज 67,19,080 अशी त्याची मार्केटमध्ये त्याचा भाव आहे. त्याचबरोबर 5 किलो चांदी याच्यामध्ये रिकव्हर झालेला आहे. त्याचा आज मार्केटमध्ये 2,85,000 अशी त्याची किंमत आहे. ह्या लोकांनी हे सर्व रिकव्हरी आम्हाला त्या पोलीस कस्टडीमध्ये आम्हाला मिळालेली आहे. त्या रिकव्हरीप्रमाणे ते जे दागिने आहेत ते दागिने ते जे सिल्वरचे चांदीचे जे युटेन्सिल्स होते भांडे होते ते देखील या डिस्प्लेमध्ये लावलेले आहे. प्रत्येक जो मुद्देमाल आहे त्या मुद्देमाल एक स्पेसिफिक गुन्ह्यामध्ये चोरी झालेला आहे. त्यामुळे आता आमची जी पुढची प्रोसिजर राहणार आहे की लवकरात लवकर जे पीडित होते जे फिर्यादी होते ज्यांच्या घरातून हा सर्व माल चोरी झालेला आहे त्यांना लवकरात लवकर हा सर्व जो मुद्देमाल आहे सोना असेल चांदी असेल त्याला लवकरात लवकर परत करण्याची जी प्रोसेस आहे ते आमच्याकडून आता सुरू झालेली आहे. त्याचबरोबर आपल्याला सांगायला मला आवडेल की ह्या वर्षी म्हणजे 2022 नोव्हेंबरपासून आतापर्यंत सातारा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा यांनी एकंदरीत 115 मालमत्तेचे गुन्हे डिटेक्ट केलेले आहेत या एका वर्षात. याच्यामध्ये 338 तोडे सोने ज्याची एकूण किंमत आपण जर लावली जसं सरासरी वजन 3 किलो 380 ग्राम आहे याची सरासरी किंमत जर आपण लावली तर 2,06,18,000 रुपयाचा सोना आम्ही एका वर्षात सर्व जे चोर आहे गुन्हेगार आहे यांच्याकडनं आम्ही रिकव्हर केलेला आहे. त्याचबरोबर चांदी आम्ही 6 किलो चांदी पण आम्ही रिकव्हर केलेला आहे. त्याची एकूण किंमत 4,44,000 आहे. आणि एकंदरीत चांगली कामगिरी या वर्षभरात जे गुन्हेगार आहे प्रॉपर्टी ऑफेंडर्स आहेत त्यांच्यावर वचक आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा यांनी केलेली आहे. आणि तसेच सातारा जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस स्टेशनला देखील डिटेक्शनमध्ये चांगली कामगिरी यावर्षी दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ आमची डिटेक्शनचा जो रेट आहे तो 88% यावर्षी पोहोचलेला आहे. आणि आमचा फोकस असंच आहे की जास्तीत जास्त मुद्देमाल रिकव्हर करून जे गरीब पीडित जे फिर्यादी आहेत ज्यांचा सोना ज्यांचे कॅश चोरी होतात त्यांना लवकरात लवकर त्यांचा जो मुद्देमाल आहे त्यांना परत करण्यात यावा. सर एकूण किती आरोपी आहेत आता याच्यामध्ये एकूण 6 आरोपी टोटल आहे. 5 आरोपी सध्या आमच्या कस्टडीमध्ये आहेत. गुजरातमध्ये राज्यभरातील आहेत का आपल्या सातारा जिल्ह्यात? हे साताऱ्यातले 27 आहे. असे जसं मी आपल्याला सांगितलं की हे गँग पूर्ण महाराष्ट्रात ऍक्टिव्ह होते. यांचा जो आरोपींचा आपण जर पत्ते बघितलं तर बरेच आरोपी इनफॅक्ट आपल्या साताऱ्यातलं कोणीच नाही आहे. सगळे मुळशी पौड अशा ठिकाणचे आहे आणि बाकी जे लोक आहेत ते गुजरातचे आहे. आणि अख्ख्या महाराष्ट्रात यांचा बऱ्यापैकी त्रास होता आणि चोरी करून बाईक्सवर लगेच पडून जाणे यांची मोडच खासियत. गुजरातमध्ये जे सोनार होते त्यांच्यावरती काही कारवाई झाली का? याच्यामध्ये 3 जे सोनार आहेत त्या 3 सोनारांना देखील आम्ही अटक केलेली आहे. आता जो मुद्देमाल हा सगळा हस्तगत केला तो 27 घरफोडींमधला आहे. पण मग बाकी मग पुणे मुंबई किंवा या ठिकाणी जे काही त्यांनी घरफोडी असतील अहमदनगर किंवा त्या ठिकाणी झालेला मग त्याच्याबाबतचं काय माहिती त्याची? याच्यामध्ये आता आम्ही ह्या गुन्हेगारांच्या बाबतीत सगळी जी माहिती आहे ते सर्व जे जिल्हे आहेत त्यांना आम्ही देतोय आणि त्यांना आम्ही आग्रह करतोय की आपण या आरोपींना लवकरात लवकर आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आपण घ्यावं जेणेकरून आपल्या भागातल्या ज्या चोरी आणि केलेल्या घरफोड्या मोठ्या आपल्या केलेल्या असतील तर सर्व आपलं डिटेक्ट करता येईल आणि तसेच त्याच्यामध्ये गेलेला जो मुद्देमाल आहे ते देखील आपलं रिकव्हर करा. सर तुम्ही आता म्हटलं की जे पीडित आहेत ज्यांच्या तक्रारी होत्या
त्यांना हा मुद्देमाल त्यांचा गेलेला कसा परत मिळेल हे तुम्ही आता पुढचं पाऊल आहे तुमचं. पण आता त्यांनी दिलेलं वर्णन किंवा त्यांनी सांगितलेलं त्या दागिन्यांचे स्पेसिफिकेशन याच्यानुसार ते दागिने तसे नसणार आहेत, तर ते देताना मग कशा त्या अडचणी निर्माण आपल्याला होऊ नाही, शकतात? याच्यामध्ये जे पंचनाम्यामध्ये जे ओरिजिनल जे दागिने आहे जे त्यांनी दिलेलं होतं तसंच वर्णनप्रमाणे तेच दागिने याच्यामध्ये आहेत, त्यामुळे कोर्टात कुठली प्रकारची अडचण येणार नाही. याची प्रोसिजर मी थोडक्यात सांगतो आपल्याला माहितीसाठी. जे संबंधित फिर्यादी आहे आता, कारण हे कोर्टाकडे हा मुद्देमाल जाणार आहे आमच्याकडून, त्यामुळे त्यांना संबंधित न्यायालय जे आहे ते मागणार आहे आणि मागितल्यानंतर त्या फिर्यादीला किंवा जो पीडित आहे त्या पीडिताला कोर्टाच्या परवानगीनंतर हा सर्व जो मुद्देमाल आहे तो हँडओव्हर होतो. सर, गुजरातलाच सोनारांकडे जाण्याचं नेमकं कारण काय, असं काही समजून आलं? याचं कारण जे आम्हाला पोलीस कस्टडीमध्ये इंट्रोगेशनमध्ये समजलेलं आहे की आपल्या भागातल्या बऱ्यापैकी सोनारांशी आम्ही संपर्कात असतो आणि त्यांना वेळोवेळी आम्ही नोटिसेस देतो, मिटिंगा घेतो आणि त्यांना सूचना देतो. त्यामुळे अशा होलसेलमध्ये किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं ॲक्सेप्ट करणं त्यांना जमत नाही किंवा ते करत नाही, आणि केलं तरी ते लगेच आम्हाला माहिती मिळेल. त्यामुळे ह्या लोकांनी अशी मोडस केली होती की हा सर्व जो मोठ्या प्रमाणात सोना ते गोळा करायचे त्याला बाहेर नेऊन गुजरात राज्यात जाऊन ते विकायचे, जेणेकरून आपल्याला ती माहिती उपलब्ध होणार नाही किंवा आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. गाडी एकच जोड झाली का? वापरलेली बाईक ती चोरीची आहे. या गोष्टीचा विचार करून त्यांनी घरपुड्या केलेल्या आहेत. आपला जो प्रश्न आहे की बंद किंवा घरात असलेल्या लोकांच्या मध्ये त्यांनी घरपुडी केलेली आहे, त्याचं उत्तर असं आहे की ते बंदिस्त घर बऱ्यापैकी ते टार्गेट करायचे, आणि जरी चुकून एखादा व्यक्ती असेल तर त्याला प्रयत्न त्यांचा असा होता की त्यांना कुठल्या प्रकारची इंजुरी इजा न करून आपण घरपुड्या करून घ्यावे, जेणेकरून त्या गुन्ह्याची ग्रॅव्हिटी कमी करता येईल आणि आपल्याला पुढे लिगली त्याची मदत होईल. साधारण 1 वर्षापासून ही आंतरराज्य टोळी कार्यरत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये पोलीस प्रशासन कमी पडतं, आपले इंटेलिजन्स कमी पडतं, त्याचा स्रोत कमी पडतात. जवळजवळ 1 वर्षापासून त्याच्यात वाढायचं. तसं बघायला गेलं तर 3 वर्षापासून ही संपूर्ण गँग ऍक्टिव्ह आहे, परंतु वेळोवेळी ह्या गुन्हेगार कुठल्या ना कुठल्या प्रोसेसप्रमाणे वेगवेगळ्या पोलीसच्या चक्रात पडलेले होते. परंतु याच्यामध्ये आता जो सातारा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखाचा जो यश आहे तो आहे रिकव्हरीमध्ये गेलेली रिकव्हरी त्यांच्याकडनं करून घेतलेली आहे, जेणेकरून ते दोघ्या गोष्टी मॅच झाल्या, म्हणजे गुन्हा, आरोपी आणि मुद्देमाल. आणि हा लोकांचं प्लॅनिंग एवढं चांगलं होतं की गुन्हा केल्यानंतर ते अजिबात महाराष्ट्रात थांबायचे नाही, लगेच ते गुजरातकडे निघून जायचे किंवा इतर राज्यांकडे निघून जायचे, कारण पैसे यांच्याकडे भरपूर होते. आपण इमॅजिन करू शकता की एवढं जर चोऱ्या त्यांनी केलं असेल तर पैसे त्यांच्याकडे कमतरता नव्हती, त्यामुळे लगेच बाहेर पडून जाणे, राज्य पोलिसांपासून लांब पडून जाणे, जेणेकरून त्याची ग्रॅव्हिटी कमी होऊन जाईल आणि एकदा सगळं वातावरण शांत झाल्यानंतर मग ते परत घरपुड्याचं सत्र सुरू करेल. सर, गेल्या 15 दिवस ते 1 महिनाभरामध्ये या नंबरवर कॉल केला आणि कॉल केल्यानंतर लगेच लोक गोळा झाले, पोलीस गोळा झाले आणि तो प्रयत्न झाला, त्याच्यात घरपुडी होऊ नाही शकली. त्याच्यात आरोपीचं वर्णन देखील आता लोकांनी बऱ्यापैकी आपल्याला सांगितलेलं, त्यामुळे त्या आरोपी लवकरात लवकर आपल्याला सापडतील. दुसरी जी महत्त्वाची घटना घडलेली आहे ती उमरजमध्ये घडलेली आहे. उमरजमध्ये एका नाकाबंदीच्या पॉईंटवर एका आरोपीने आमच्या लोकांवर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये एक गुन्हा आम्ही त्याच्यावर दाखल केला, पण दाखल करण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी जे तिकडचे प्रभारी होते API बदे, त्यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणाचा वापर करून फोनवरती माहिती सगळ्यांना द्यायला लावली. लगेच रात्रीच्या वेळी, दिवाळी असूनही रात्री सगळे लोक गोळा झाले आणि गोळा झाल्यानंतर त्यांनी पोलिसांना एवढी मदत केली, त्यांनी त्या शेतात सगळे आतमध्ये शिरले आणि सर्च करायला सुरुवात केली. तो आरोपी सापडल्यानंतर त्याच्याकडनं 6 ते 7 मोठे तलवारी त्याच्याकडनं हस्तगत झालेले आहेत. त्याच्या वाहनामध्ये तर सगळ्या तलवाऱ्या होत्या. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तो आरोपी देखील आमच्या ताब्यात आलेला आहे. म्हणजे एक चांगली कारवाई या ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या मार्फतीने चालू आहे. तर माझं लोकांना हा आव्हान आहे की ग्रामसुरक्षा यंत्रणाच्या बाबतीत आम्ही आमच्या लेवलवरून फार प्रचार करतोय. त्याचे नंबर आपण सेव्ह करून ठेवा आपल्याकडे कुठल्याही प्रकारची घरफोडी, चोरी, चेन स्नॅचिंग किंवा कुठल्याही प्रकारचा इतर गुन्हा, त्याला बॉडी ऑफेन्स किंवा काय गुन्हा घडला असेल तर आपण जसं 112वर आतापर्यंत आपण माहिती देत होता तसेच आपण त्या नंबरवर जर फक्त कॉल करून आपण आरोपीचं वर्णन, आरोपी कुठून आला, कुठे गेलेला होता, काय त्यांनी केला, नेमकं एवढी जरी आपण माहिती दिली तर तात्काळ अख्खा गाव, अख्खा जो त्या एरियातला जो मॉब आहे, क्राऊड आहे, तो त्या आरोपीला शोधण्यामध्ये मदत करू शकेल आम्हाला आणि त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आणि असे जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये आरोपी मुद्देमालसह आपल्याला मिळू शकतील जर याचा वापर व्यवस्थित सगळ्यांनी केला.
या